कोरोना काळामध्ये फॅबीफ्लू नावाची एक गोळी होती. ही फॅबीफ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला 105 रुपये होती. ती तब्बल 65 रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे. आणि जय शिवराय. खरं तर आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधतोय आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जो प्रचार दौरा आहे हा यापूर्वीच खरं तर सुरू झालेला आहे आणि यामध्ये अजून खरं तर समोर उमेदवार कोण असणार याविषयी स्पष्टता नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे, कारण आदरणीय पवारसाहेबांनी 2019 मध्ये माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला ही संधी दिली आणि गेली 5 वर्ष संसदेमध्ये सातत्यानं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जे काम आत्तापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी करू शकलो, मग ते नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले. त्यामध्ये पुणे नाशिक हायवे असेल, पुणे नगर हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल, या तिन्हीची टेंडर प्रोसेस सुरू आहे. म्हणजे हे केवळ शब्द नाही आहेत, तर याची टेंडर प्रोसेस सुरू आहे. त्याचं टेंडर क्लोज होईल आणि काम सुरू होईल. आणि जो सोलापूर रोडचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रविदर्शन चौकापासून तो यवतपर्यंतचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा DPR सुद्धा नॅशनल हायवेला हा सादर झालेला आहे. यावरही लवकरच सकारात्मक उपाययोजना ही केली जाईल. त्याचबरोबरीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, आपण सगळे याचे साक्षीदार आहात की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे 20-25 वर्ष आपण फक्त ऐकत होतो, परंतु याचं पहिलं महाराष्ट्र सरकारला सादरीकरण हे 2019ला आपण निवडून आल्यानंतर 2020ला झालं. याची प्रिन्सिपल अप्रुव्हल जी फायनान्शियल ॲक्टिव्हिटीसाठीचं होतं ते सुद्धा 2020मध्ये आलं. आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार असेल, रेल्वे बोर्ड असेल, नीती आयोग असेल, त्यानंतर एक्सपान्शन कमिटी असेल, या सगळ्या मंजुऱ्या घेऊन आता अगदी अंतिम टप्प्यावर म्हणजे कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा हा प्रकल्प आहे. त्याचबरोबरीनं बैलगाडा शर्यतीचा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अस्मितेचा आमचा मुद्दा होता. आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, या सगळ्यांनी एक सातत्यानं 7 वर्ष जो लढा दिला, आज आपण सगळेजण जाणता की बैलगाडा शर्यत आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सुरू झालेली आहे. याची वारंवार संसदेतली जी मांडणी ही सुद्धा आपण सगळ्यांनी समोर ठेवलेली आहे. त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या CSRच्या माध्यमातून आपण ही गोष्ट करू शकलो, त्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूटचे मी मनापासून आभार मानेल. आणि त्याचबरोबरीनं कोरोना काळामध्ये फॅबीफ्लू नावाची एक गोळी होती. ही फॅबीफ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला 105 रुपये होती. ती तब्बल 65 रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे. आणि या पद्धतीनं कामं करत असताना इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखे प्रकल्प असेल, हे प्रकल्प आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आहोत. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मी मनापासून आभार मानेन की आपण ही संधी दिली. आणि ही संधी दिल्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा, त्यातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा हा पुरस्कार आहे. त्याचबरोबरीनं देशातल्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लावण्यात आली तेव्हा संपूर्ण देशात 3रा क्रमांक हा आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला मिळाला आहे. आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम पाठीशी राहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, हा आपला इतिहास आहे. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर वाटचाल करत असताना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हिताचा आवाज हा शिरूर लोकसभेच्या माध्यमातून कायम गरजत राहील, ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.